आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कानात पण हसत नाही. काय त्याचा मुळ्याचा कोंब दुखत होता, काय हसत नुसता जागेवर हसत नाही. तेव्हा उद्याचा दिवस आपण पाहू याची गॅरंटी नाही, आज आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही. हसत जगायला काय गाड्यान बिड्यान बंगले बायका हे तर चालूच, त्याच्यात काही विषय नाही. मस्त अर्धा पाऊण तास रोज भजन करावं आणि शरीर देवासाठी थोडं राहावं. काय माणसाला तुम्हाला काय पोरांना गेलंय, काय बायकोला गेलंय, काय गेलंय, आणि दाल एवढे याच्यासाठी कमवायचं, त्याला काय गेलंय? ते म्हणतात माझ्या बाबाला कमवायसाठी तू बैल होत. आणि म्हातारी माणसं इतके बावळट आहेत, मोठ्याने पोरं झाले तरी बैल पाणी पाहिजे. म्हातारी काय म्हणते मध्ये मी अशी म्हणून बैलांची ठेप राहते. बाजून म्हातारे मग घरचे म्हणतात आमचा मात्र असला नको, बैलांचं घेऊन 3 वेळा बैलांनी सोडावं म्हणतो. म्हातारे एक सांगत होते आपल्याशिवाय बैल मला सोडून मग बैला खाली. लोकांना काय घेणे, आता हे मी डबा बोलतोय, तर माझ्या अंगात थोडी ताकद आहे, दोन तुम्ही माझ्या पुढे बसणार, उद्या माझी 2-4 रात गेली पुढची, तुम्ही येणार आहे कीर्तनाला, तुम्ही आता त्याचा आवाज बरोबर येत नाही. ते काम होतं काय ऐकता हो भुईमुगाच्या शब्दात दाना येतो, त्याचा मुकाम होते ते दाना देऊन गेला तर त्याचा मुकाम बाबा ते खातो कोण त्याला हो कधी देणार ठेवायचं. कलर आणला, कलर दरवाजाला कलर त्या डब्याला पॅकेज कपाटात थोडा कलर गेला, भीतीला लावलं दरवाजाला, त्याला 2 चित्र काढली, बाहेर केली, कलर गेला तर बगड्या वाड्याला गेला. कार्यक्रम होता, कुत्रं धावलं, डबा तिथंच राहिला. अरे एकदा रात्री लोकांना काय घेणे, आपला किस्सा रिकामा झाला, बँका म्हणाल्या आपला किस्सा भरेल तर जग श्रीमंत आहे. आणि हेच आपल्या लोकांच्या डोक्यात येत नाही. एक म्हणजे पोराबाळांसाठी जगा, स्वतःसाठी थोडं जगा, थोड्यासाठी थोडं जगा, थोडं अर्धा पाऊण तास देवाला देतात. आता ही म्हातारी माणसं आहे, 7-9 वय झालंय, काम कमी करायचं. सकाळी मस्त गरमी जाऊन मस्ती देवळात पाया पडायचं, देवळा पुढे थोड्या गप्पा आणायचं, घरी जायचं, जेवायचं, चांगलं तास 1.5 तास तुम्ही खाली झोपायचं, पुन्हा एकदा भजन करायचं, 6 वाजता पुन्हा देवळात द्यायचं, गप्पा आणायचं. काय काम करायचं? हा पोरगं काय करेल, ते काही करेल, तुला काय करेल, तुला इथे देतात का ते? तुझी कुत्र्याची अवस्था सारखीची, तू काय डोकं घालतो? तो त्याच्या बायकोचं ऐकतोय, तुझ्या वाजून काही कुठलंय का त्याचं? त्याची बायको सांगत तसं तो ऐकतोय, त्याची बायको त्याला चांगलं कधी सांगू शकत नाही. सुनबाई बरोबर नाही, काय करत तुला काही सुद्धा ऐकत नाही, काय ऐकायचं त्याला कारण नाही. तू पण तिची तू पण शाळेची लागून गेली, तुझं ऐकायला नाही. तुझी सुद्धा ऐकत नाही, तुलाही शाळेची तुझ्या पोराचा व्यवहार केलाय, तुझ्या बापाने विकास घातलाय, तो होईल राहून तर लागेल नाही तर काय नाही, तुला काय करेल? आणि तुझ्या सुनाला तिथं ऐकायला तो काय सासूला ऐकलं, तू पण शाळेची लागून गेली. सुनबाई हे पोरगं ऐकत नाही, तिथं बोलून द्यायचं, आपलं हरिपाठ करीत बसायचं, भजन करीत बसायचं. कधी म्हातारी माणसं रुपये नाही बसती करतो, माझ्या बाबाला काय केलं, तुला काय केलं? तुझी समाधी बांधायची बघतो. आणि पोरं तिकडे जगमावर आपण मस्तपैकी थोडीशी जमीन नावावर ठेवायची, थोडी 5-10 रुपये बँकेत ठेवायचे, औषध बनायला लागले 100-200 करून आणायचे, मस्तपैकी खायचं. काय कुठं निघाले आणि पोराला गावायचे काय बाबी, काही लोक होते पोर व्हायला निघत येतो तर व्हायला होतं, निघायचं काय काम? आता उलट आपले लोक भावना नाही, पोराला उशिरा व्हायला देतात, चुकीचं आहे. रविवारी लग्न झालं, पोरं मंगळवारी व्हायला दिलं पाहिजे. त्यामुळे
हे भांडे तुला मिळालेले हे मॉडेल भरपाट आणि पोराला नाही घाबरायचं नाही बाबा ती फाशी किती काही करीत नाही पोरग म्हणलं मी घालतो निघून नाही किंवा आपल्या बंदर मला फक्त त्याचे कपडे पिशवी घालायचे भाऊ जा मी करील पर्यंत परत जात नाही केलं तर गाव धर्मांड व्हायल्याशिवाय याला बाहेर खात पोरग तर म्हणाल मी फाशी घेईन खुर्चीवर उभा फॅनला तरी बा फॅन मध्ये म्हणतो उठव बटन दाबायचं नाही मला सांग मोबाईल बंद ठेवून निवांत मार एवढायचं नाही त्याला म्हणाल मी औषध घेईल कोणतं घेतो टाटा मीटर घेतो का निर्णय घेतो कोणतंही औषध घेऊ द्या पोरांना पोरग 5 तास मरत नाही आणि ज्यानं औषध घेतलंय जे वाचलेत त्यांची मुलाखत घ्या त्याच्या इकडून नळी इकडं घालून आणली ना तो रिकामं खोकं पाहिलं तरी औषध काय आपल्या पोरांना फुकाट मिळाल्यामुळे ऊत आलाय महाराज घर आहे ते जमीन आहे ते पैसा आहे याला नाही ऊत याला कष्टाची गरज नाही आपण घर बांधून ठेवले तुम्ही जगमारून ठेवले आम्ही काढ वस्तू तुझ्यासारखी अशी एखादी जर बॅग नाही करी त्याला काही गेलं नाही तरी ते याने पुरीचं ऐकायचं ना आपल्यावर लावायचं मग आपण आता दिंडी केव्हा निघाल आता दिंडी काय असं म्हणजे आम्ही असंच मान समजतो नाही हात एक बोलले दोन झाले बरं का हसले तीन हसत हात एक बोलले दोन हसणे तीन झालं का बाकी सगळे प्राणी आडवे आपण ठेवून नाही बैल आडवा आहे अवताला सरळ आहे गाय आडवे दुधाला सरळ आहे गावला दिसाय सरळ आहे मागायला आडवी बाळा तिकडला कितीला आहे शाळेत कितीला आहे 11वी 8ला आहे का सायन्सला नाही तू तरी सायन्स नाही कॉमर्सला आहे 11वीला आहे गेल्या वर्षी 10वीला होता शिमी का मराठी मिळून नव्हता का विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 यंदा 10वी पहिल्या प्रकरणामध्ये 3 नियम होते ते शास्त्रज्ञाचं नाव काय तुला काय केलंय किती नाही वाचू नाही बाबाच्या बाई गोष्टी पेटी मग म्हणतात बाबाच्या बाई काय म्हणतात तुम्ही तर मला बाप कोणला म्हणतात अन्नाला गणित पित्र पीठ खाते अडीच वर्षाचा पोरगा मोबाईल घ्यायची खेळायला वरून आईला म्हणायचं त्याला जर मोबाईल दिला ना आकाशात धोरण नाही सांगाय तरी लाज वाटते आईला जर म्हणलं मोबाईल घेऊ नये थोडं नाही त्याच्यामुळे घ्यायला गेलं देवांना मिळालं नाही 12 देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14 मी फक्त खरं म्हणतो त्याची कळत होती तू काय होती कोण नवल लपलंय रोज लोकांना प्रसू आज शिळीला बोलला तू उद्या बोकडाला बोलला आज बाईला बोलला तू उद्या गाड्याला बोलला तडतडीने सांगतो कोणाला तरी खरं बोलू द्या एकेकाला लोकांना राग येतोय पण काळाची गरज आहे
काय खातोय म्हणताय आपला शब्द झालाय आहार एक झाला आहार आहार नक्की म्हणते महिला म्हणतात आजपासून 5-10 शेंगदाणे घ्या 10-15 रात्री झोपताना भिजत घाला आणि सकाळी मुलाला उठल्या का 1 महिन्यात आपल्याला सगळं पूर्ण कसं एवढी बुटाची डाळ घ्या डाळ घ्यायला मागणे 120 रुपये किलो आहे बुटाचे 120 रुपये किलो गुड द्या 120 रुपये एवढी डाळ घ्या वाटीत भिजवा सकाळी पोराला द्या 1 महिन्यात पोरं पाहतच होतं पाव खाऊन ठोस खाऊन पुढं तब्येत एक आहार 2 निद्रा 18 आता किती झाले पहिलं झालं काय आहार 2 निद्रामध्ये झोपायचं नाही जी माणसं दिवस सुटल्यानंतर उठतात त्यांनी त्या दिवशी उठू नये दुसऱ्या दिवशी आणि सकाळी दिवस सुटल्यानंतर जे उठतात त्याचा तोंड आपण पाहू नये ती दरिद्री माणसं असतात दरिद्री कोण बाध्य काही माणसं मुठकडे बरे आहार 2 निद्रा 1 आहार 2 निद्रा 3 भय 4 मैथून त्याला लिमिटेशन पाहिजे असे मोबाईल चालणार आहार निद्रा भय मैथून 8 तू किती गेले बडा मला किती गेले 4 आता किती सर राहिले 14 आता 14 ते 14 ऐका 1 हात हाताला दान करा याने दान करा 10 रुपये कमवलेला 1 रुपया देवाला 9 नीट राहतील दान करा खायला चारा द्या भिकाऱ्याला भाकरी द्या त्याचाच देव आहे देव असं नाही नारळ फोडला का प्रसन्न झाला शिमावले देव नाही देव काय 9,000चा बोकड कापला देवाला 9,000चा बोकड आणि देवाला व्हायला नाख्या काम व्हायला माहितीये त्या शिजत नाही जर शिरत असते तर देव वासवच मिळाला असता हे नाही द्यायचं देवाला परत ती काय का हात दान करा काही माझ्या परिवारानं दान केलं दान एवढं समाज जमला स्वर्गात सुद्धा दान करा पैसे नको तिथे कशाला दान करा हात आणि यानं दान करा दान हात जितका दान करा तितकं दुप्पट मिळेल ज्या दारात काय असते त्या दारात दक्षिणे असते गाईचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण होतो तुम्हाला माहिती म्हणून सांगून जातो गावरान गाई ज्याच्या घरी असेल गावरान गाई ज्या पिपी असलं कोणाला पिपी तर गावरान गाईचा खांदा जर 10 मिनिटं चोळला तर पिपी लो होतो जर काय जोडली तिला खांदाच नाही तिला काय सोडतो गावरान ती कोणत्याही शेतकऱ्याला म्हणावं गावरान गायचं वासरू नसताना दूध काढून दाखव हातात गडी घरात जर्शीचं काय नाही जर्शीला तुम्ही प्यायला तरी तो थोडा देतीच आहे एक 8 राहील 14 महिन्याला आज याने दान करा आणि पुढे करू नका लग्नात दान काय लग्नात दान डोक्यात टोपी आहे टोपी आहे काही झालं तर टोपी डोक्यात घुसणं मारण्याला भाषी घेता येईल आणि टायर आहे ना लग्नातला टायर तुम्ही एकटे बाथरूम मध्ये जा आणि गुंडाळून पहा एक बाजू काय मोकळी इकडं झाकलं नाही इकडं उघाड एकाला दुपारभर प्रॅक्टिस केली 2 तुकडे घेऊन आला टायराची बाहेर ही काही काही ना मी टुपी नाही दान करायचं काही दान करत कशाचाही पैसे घालायचे आता लग्न झालं आधी हळदी इतका खर्च लागला नाही लग्न खर्च आता नवीन आयटम नाही लागणार दोनच होते पहिले हळद नवीन आता तिसरा आयटम आम्हाला शिवतून यावर्षी येते मेहंदीचा कार्यक्रम आहे मेहंदी याला म्हटलंय 50,000 रुपये खर्च मेहंदीला आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा
आणि तू काय ना तो म्हणायला कुत्र्याची घाण, मांजराची घाण, मोकड्याची घाण, शेळीची घाण, इथून इथून आणि इथून इथून खर्च त्याला मेहंदी काय मेहंदी नवी पाहिजे, नवी नवरी पाहिजे, पाहिलं कुठं तुम्ही नवी नवरी इथवर मेहंदी, गळपायाला मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या कटीत चमकी, इकडे एक कलर, इथं खाजाने एक कलर, इथं घरून एक कलर, इथल्या मधल्या पट्टीत एक कलर, लिपस्टिक, डोळ्याला एक कलर, केसाचा असा फुगा, एक पट गालावर. हात बोलायला लागले ना एकदम सिस्टमॅटिक बोलणार. अशी माहिती मध्ये ती यारपाटाची ती अशी माहिती मध्ये एक झाला बरं का जाऊन पहिले काल फिट ठेवायची आज निघला पाहिजे अशी फिट ऐकणारे पाहिजे. आता 14 मधला ऐकला हात दान करीता एक हात दोन बोलले नीट बोलाव नाही तर बोलू नाही. शक्यतो बोलणं काय स्वीची बोलतच नाही लोक कोण व्याजला नाही काय केलं म्हणायला एक हात दोन बोलले. एकच वाक्य द्रौपदी बोलले, महाभारत उलट फिरलं. एकच वाक्य सीता म्हणली, लक्ष्मण भाऊजी ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला सापडायला नाही त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याबद्दल तयारी बाप आहे. रामायण उलट फिरलं. एकच कुटुंबात आली आणि काही एकच वाक्य बोलली. तू निर्लज्ज झाली का? तुझ्या पोराला आली नाही. महाराज एका वाक्यानं ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला, जनकाचा गाई पुत्र शोकाने गेला आणि ब्रह्मांड नायकाची बायको वनकडे नेसून वनवासाला गेली. शब्दाचा पूर्ण वापरावा, शक्यतो बोलूच नाही. असले तर सोमवारी मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी मुक्तवाणी बोलतो, मारायचं काय मला आपले मागू शकतो. येड्यावाणी करीत जाऊ नका. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. काही लोक म्हणतात त्याने काशी केली. काशीचा नियम माळकरी ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. तो काशीतून गावात येतो, ती दाव्याचं खात नाही, त्यामुळं गावाला येत नाही, तिकडं जागणार. माहिती म्हणून सांगतो, महिला पुरुष सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, भजन करीत मरण पवित्र आहे. राम 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 म्हणत जावं, कृष्ण 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 म्हणत जावं आणि देह ठेवून द्यावा. आणि एकदा आणि पुढे सांगा, कोणी जन्माला येत नाही, कोणी जात नाही. हा माझ्या अंगातला शर्ट मळाला म्हणून मी शर्ट दुसरा घातला. शरीर देत आहे तसं तुमचं ह्या देहातलं कर्म संपलं. तुम्ही वासनेनुसार पुढे जाणार. तुम्ही आले नव्हते आणि गेले नाही, या चक्रात तुम्ही इथं आले. पुढे एक सांगा, जन्म आणि मरण हा भास आहे, हे खरं ज्ञान आहे. आता तुम्ही आपण कुत्रा होतो तेव्हा पुढे खेत करा, कुत्रा नव्हतो आपण गाड होतो. 7 महिने गाडीनं दाखवलं गेलो, मोकळे झालो. मोसमाची यात्रा आली, नंबर लागला, कोंबडा झाला, जावं याला कुत्रा झालो, गडूळ पाणी आलं, पिसाळलो. आता नाव एकत्र आलं, दिली भाषी. साप झालो, नाटकाची गाठ पडली.
शेवटची संधी आली आणि याच्या जर नीट वागलं नाही तर पुन्हा असं जे कुणी येतही नाही कुणी जातही नाही. हा माझ्या अंगाचा शर्ट फाटला किंवा मला शर्ट काढून ठेवला, शरीर तेच आहे, शर्ट बदलवला. तसं तुमचं कर्म देहातलं संपलं. आता समजा मी आहे, माझे कीर्तनाचं कर्म संपलं का माझ्या दोन्ही नागपुड्या बदलवणार, मी मरणार, मला तुम्ही जाणार, माझा जन्म पुढे सुरू होणार, तुम्ही माझ्या नावात पुण्य तिथे घालत राहणार. मी आलोय नव्हतो, गेलो नव्हतो. मग तुम्ही म्हणाले चाललंय काय, हे सृष्टीचं चक्र आहे. दुसरा अध्याय असं म्हणतो, उपसे ते नासे नासले पुनर्पिदिसे हे घंटिका यंत्रणेचे परिभ्रमिका. आणि आठवा अध्याय असं म्हणतो, देवी जिते अवसरे शावडोने जीवी भरे ते मरणाचे मेरे भाव लागे आणि मरणी जायचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा सोडावे मातीचे भाव. आणि 15वा अध्याय असं म्हणतो, आगा उपजणे अनेवी म्हणे. आणि श्लोक सांगतो त्याला पुनरपी जननम. चालूच राहणार. आजा गेला, पंजा गेला, किती वर्षी गेली, गवताच. मग काही गाजाचा झालाय, गुरुजी मिळालाय. किती बफरे मेले पप्पा तसाची, किती बाबा मेले आपण तसाची, किती गायक मेले चाली तशाच आहे. तुमच्या वाचून मना वाचून काही आडलं नाही. आणि एक वाक्य समजा, तुम्ही 8 दिवस फक्त लोकांना दिसू नका, लोक लगेच दिसतात. अशिवाय म्हणते बाई मी गेलो मा पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. पप्याचं का हो काय करायचं, पप्याचीच बिस्किट तू खाते. म्हातारी आजारी पडली का पोरगी भेटायला येते आणि म्हातारी अशी थोबड बसून पडेल राहते शेवट. आणि पोरगी अशी बिस्किट किती मोठं नाही ओढत. लोकांना वाटलं म्हातारी कापक्यात डोळे उघडीची आणि म्हातारी मेली. पोरगी म्हणली माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं, म्हातारी मेली. तू किती दरिद्री आहे याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घालवली. तू जर 15 दिवस आली नसती तर म्हातारी ठणठणीत राहिली. कोण रडतो, पहिलं सासू गेली, तुमची सासू. तिकडं बाया चांगली बातमी आली बाई, बाबाच्या तोंडात साखर पडत आहे. आता सासू गेलो तुम्ही रडता किती. कोणत्या कॉलेजला ट्रेनिंग घातलंय तुम्ही रडायचं. काय लाभाडे आहे, बागड्या काय फोडीतील, थोबाड काय जोडीतील, लोकडं काय भाडीतील, केस काय मोकळे करतील, नात खेळ काय बसून घेतील, डोळे काय पाठरे करतील. अंगाला तर म्हातारीच्या गाड्यातली मणी कापीतील, काय बापटीची अशी डोळे पाठरे करतील. बाकीच्या बाहेर वारं झाला तिला वारं, पाणी शिंका तशी काही इच्छा नाही म्हातारीच्या अंगाला. तरी बापटीची दुनिया मेल्यावर तरी माणसाला हाडकीता लावू नये. आणि म्हातारी मेली का सुद्धा रडतील, मग सुद्धा धरीतील. मग 7-8 दिवस झाले का लगेच ती घरातली गाण बाहेर काढा, वजड्या गागड्या उशा झाली नदीला घेऊन दरिद्री. वजड्या नदीत टाकीत काय चांगल्या असल्या तर वजड्या धुवून वापरायचा, खराब असल्या तर पेटून द्या, नदीत टाकीत. म्हातारीच्या गळ्यातलं नदीत टाकावं. नदीत टाकावं, कानातलं टाकावं, नाकातलंच टाकतात. आता एक मणी जर नदीत गेला ना म्हातारीचा, तू याला डोळ्यात बुडून मारशील, तो मणीच मारशील. अरे ही दुनिया मागण्याची काय मला रडायला वेळ पण नाही. ही सगळी दुनिया मागते पण रडत. काही माझ्या सासू गेले ओरडत सुद्धा नाही. तुझा फुकट आहे माणसाला पाहिलं का. तिला जेवायला वाढा निघालं का. तीन वाटे भात खाला.
मग तुकाराला गिरीत भातालाच करते ही सगळी दुनिया भामटीची. तुम्ही साधा अभ्यास करा. मध्ये साधा निवडून गेलेला माणूस हेलिकॉप्टर येतो, भारी गाडीने येतो, पोलीस माग आहे, पोलीस पुढे पोलीस. आणि प्रचाराच्या टायमाला रक्ता येईल होतो गावात. याच्या झोपडी जाईन, वड्याला जाईन, नाण्याला जाईन, डोकरात जाईन, घेतला जाईन, गावात जाईन. त्याला सिक्युरिटी नाही. आणि गावातली लोक काही म्हणू द्या, तो शब्द सुद्धा बोलत नाही. नुसता माणसाकडे होतो. रस्ता नाही झाला, तरी नाही झालं. आणि जे बोलत नाही त्याचं निवडून गेल्यावर इतक्या कार्यक्रम होतो. बोलत नाही पण चांगला बरेचशाय. काही काही माणसं गावात पण ग्रामपंचायती लागल्या ना, ग्रामपंचायती राम राम 5 माणसं खालच्या आळीतला माणूस 3000 करून गेला. आपण नीती माने अजून मला आवडलं नाही. तुमचे जर थोडे वाढले तर विचार. आता त्याची झाली 4, पहिले ठरवले होते 3, वाढले किती? 1000 वाढले. आता किती झाली? राम राम. तिसऱ्या पार्टीला राम राम. आठवडं झालं गावाचं. काय पाण्यावानी पैसा चाललाय गावात. गावाचं आठवडं झालं. तुला झालं काय? काल 4000 रुपये कबूल करून गेलो मला. आणि तुमचे जर थोडे जास्त असतील ना, 5 घेतले 5 आणि गेला ना मतदाना दिवशी गावाले. आपलं गावच नाव आहे की आता गावात कोण नाव नाही. इतकी विचित्र लोक आहे महाराज. आणि त्या लोकांचा भावना गावात झालाय जास्त. आणि खरं वागणाऱ्यांची संख्या झाली कमी. आमच्यासारखी घरी बोलत द्या तो वाडा खातो. नाही 25 वर्षाच्या पोराची बाई मात झाली. अक्षरशः तुम्हाला सांगतो असाही दिवस राहील नाही. खाते गरीब आहे. पोराच्या अगोदर बाबाच्या अगोदर पोरग, बाबाच्या अगोदर पोरग गेले. 22-23 वर्षाच्या पोरांनी मारायचं. 70 वर्षाच्या बाबांना त्याला पाणी बांधायचं. बंधने हा बंधने बोलायचं नाही. पण आम्ही बोलतो आमची बातमी, आम्ही बोलतो आमची क्लिक, आम्ही आहेच पाणी खा. आम्ही उपटे घेतले. मी म्हणजे वाण्यापुडी झाली. वाण्यापुडी असा माणूस नाही राहिला का त्याला मला भाडा लावला. दारुडे म्हणते आम्ही किती दारू पितोय, बाबाचं काय जातं. माझ्या बाबाचं काय जात नाही, तुझ्या बाबाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही पळून जाऊन एकदा दफड करून विक्री करणं काय करतं. मला करायचं नाही काही. पण तुम्ही तुमच्या बाबाची इज्जती का घालता? त्याला का राहायचं घेणं. सगळ्या मरून जाणाऱ्या पुरी अनुभव आहे. त्याला काय खा एवढे एवढेच तरी वर्ण मोबाईल व्हायला घरी वर्ण व्हायला टाकलं ताली मोकळं गेलं. तेव्हा हॉटेलला नेलं ताली खोबड वाशी 9-9 सरस मी दिवस होता. आता तुला दक्षिणेशी येतो काय तुला काय झालं मोटरसायकल झालं का पुरीला जाते. पुरीला पाहिलं का मोकळ्याचा आवाज काढते. आम्हाला पाहिलं खकार टाकी तू म्हणायला तर खूप तू होतो ना. चौघ गाडीवर बसायचं तर मागचं आलं नाही. त्याला खुब्यातून दोन्ही माणसं टाकली. माझ्याकडल्या वाटी मागायचा माझ्या लग्न निघलं ना. बांगो बांगो बांगो
तर बाई म्हणली तुला तुला प्रेमानं बोली तुम्ही आले नाचून फार त्या पिढ्यांचं वाटलं देवाणीवाणीचे कसा कस पोरीला गेला ते कपडे कोणीकडे राहतात बरं कपड्यावर कोणी बोलायचं नाही धर्मावर कोणी बोलायचं नाही बोलला का त्याची बातमी बोलला का त्याची पट्टी बोलला का तो नका त्याचे सगळे जास्त फळ मी गेले मी इतका त्रास नाही काढणं सापडता येत कोणी दुसरा बाबा मेलाच असता पण मी निर्लज्ज असल्यामुळं पण जाऊ द्या बरोबर द्या महाराज आमची कीर्तन थोडीशी वाईट आहे काळाची गरज आहे आपल्या माणसाला आपण राबवलो नाही बापा जर पोरं नाही पोरग जर बापाच्या अगोदर जाते तर आपल्या पोराला आपणही का बोलू नये का बोलू नये धडधडीत बापाने मारायचं पोराने बापाने खातं द्यायचं पोरानं मारायचं आपण तर नाही झालं काही विचार करायसारख्या गोष्टी नाही ना तुम्हाला 22-24 वर्ष त्या पोराच्या अंत्यविधीला बाप जातो म्हणजे कोणता नाही आज आई प्रेतावर डोकं ठेवून रडते मला कोणता नाही आज 22-23 वर्षाची पोरं म्हणतात 70 वर्षाचे बाप त्याला पाणी बांधतात इतकी वाईट परिस्थिती देवळ त्याच्यातून जायचं पुन्हा काय पुन्हा नाही यायचंय काय पुन्हा यायचंय आज महिला म्हणलं एखादा माणूस तरुणपणात गेला त्याचं पोरग प्रेत जर आपले बाहेर काढलं ना महिला म्हणलं तर त्या प्रेताजवळ त्याची लाज आली बरोबर कुठे आणतात काय माहितीये का त्या पोरानं माझा बाप गेलाय की माझी आई विधवा झाली का माझ्या आईला टाकणार नाही ती पोर आईला विचारतात माझ्या बाबाला बांधून कुठं चालवणार लोकांनी काय उत्तर आहे तुमच्या ती पोरी आईला विचारत आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवणार आज प्रेम पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि ती पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाने काय केलं माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं आई काय करतो माझ्या बाबाने आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेलाय ना तुझा बाबा देवा घरी गेलाय ना तुला आता बाबा देवा घरी गेलाय ते पोरग शाळेत जातो पोराला सांगतो माझा बाबा देवा घरी गेला पोरं शाळेला गेला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये पुढे आणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतात आणि ती पोरं त्याला विचारतात तू आज खेळत का नाही ते म्हणतो माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला म्हणून मी खेळत नाही ती पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला तुझा बाबा मेलाय तुला परत बाबा नाहीये ते पोरग घरी येतो आईला म्हणतो आई माझा बाबा मेलाय मला परत बाबा नाहीये आईची नात खेळतो अक्षरशः तुम्हाला सांगतो मला 34ची 33ची पोरं बापाच्या दाव्याला या 4 वर्षात बाप गेला पोरची म्हणते 90% पोरं पोरी देण्याच्या लायक राहिले नाही आणि तुम्हाला सांगतो पोरीला पोरगा पाहिला आला पहिल्यांदा लायकात हा म्हणू नका तो गंगावून येईल माळ घालून येईल येडे होऊ नका 2-3 महिने त्याची टेस्ट घ्या एखादा माणूस वजन ठेवा त्याच्या देखरेखी त्याला 200 रुपये जाऊ दे पण हा 6 येळभर काय करतो हे पहा लोक बसवायला मला अक्षरशः लग्नाच्या घटक कर्ज पिकले नाही तेच घटक सांगणार इतकी वाईट परिस्थिती झाली मुलगा मला मुलगा तुम्हाला मुलगी मला मुलगी तुम्हाला मी तुमच्या भावासारखं आहे आपली बाजू कच्ची झाली आपल्याला कोणी सांभाळत नाही जर कीर्तनाला बसले कोणाला वाटलं मला दारुड्याला लईच वाईट बोलला मग त्याला परत बोलायचं नाही त्याला मला म्हणतो तुझी बहीण दारुड्याला देऊन काय मन कळत तुला काय बातमी दारू पिणाऱ्या माणसाला समजतो तुम्ही दारू भरपूर घ्या दारूवर कोणी बोलायचं नाही दारू तर सरकारचं घर पण नाही सरकार काही करू शकतं दारूबंदी कधी करू शकत नाही आणि सकाळी त्याचं शुल्क द्यायचं ते कीर्तनाला बंद करू शकतात दारू तुम्ही भरपूर घ्या आपलं काय म्हणते कारण दारू बोलायचं नाही दारूवर कोणी बोलायचं नाही भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही धर्मावर कोणी बोलायचं नाही गायवर कोणी बोलायचं नाही सत्यावर कोणी बोलायचं नाही जो बोलला त्याची क्लिप जो बोलला त्याची गेम बोलला त्याची टीव्ही पट्टी त्याची बातमी तो घ्यालाच त्याचा निषेध त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे रोज मुली जरी पडून गेलं तरी मुलींच्या भावना दुखवल्या बोलायचंच नाही त्यालाच खेळ वाटली वाढदिवसाला त्याला खेळ वेळभर टीव्हीला पट्टी फळे वाटप त्यालाच खेळ तिथे 11 कार्यकर्ते खाली 2च खेळ शिल्लक राहिले 3च रागा वाटल्या उबदार वसरी वाटप ठिकाणी आपल्यावर रागा वाटू लागले
4 वर्ष झाले, 4 आपण फक्त 2च कामं करतोय, भांडणात फुटाफुटी सोडून दुसरं काही नाही. याच्या 4 वर्ष गेली आणि एकही पक्ष असा राहिला नाही का त्याला महाराष्ट्रावर सत्ता भोगली नाही. 4 वर्षात 4 सरकार झाली, सगळ्या पक्षाने आनंद घेतला. आता काय राहिली 2-3 महिने गमत. किती हुशार आहे, लगेच 24च्या तयारीला सगळे पक्षाने राज्य कामच केली. फुटाफुटी अडीच वर्ष झाली आंदोलन, वर्षात पारंपरिक कुठला कुठला गेला गेला, आला येण्याची शक्यता आहे, जाण्याची शक्यता आहे. गेला 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 गेला, एकटा नाही गेला 30 घेऊन गेला, दुसरा नाही गेला 40 घेऊन गेला. एक इच्छा सांगतो तुम्हाला, आज एखादं मी मेलो तरी तुम्ही सुधारावं, आता मी हायतावर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. खरं सांगतो मला, मी मेलो सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणीला माणूस काय म्हणत होता. आता राग येतोय पण काळाची. आता तरुण पोरांना कळकळीनं वाक्य सांगतो, पोरांना सांगू मला पाया पडतो. तरुण पोरांनो, तुम्ही या दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. ही लोक तुम्हाला सीझन पुरतं वापरून घेतील आणि सीझन संपल्यावर सोडून देतील. यांना 24ची गरज आहे. ते तुम्हाला 29 पर्यंत पुन्हा डोकून पाहणार नाही. पोरांनो, मी स्वतः BSc BEd माणूस आहे. माझ्या अवतारावर जाऊ नका, माझ्या अंगाची केस कमी आहे एवढी मी धाव पाहिली आणि माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. मला 31 वर्ष झाले, माल झालेले 31 वर्ष लागले. पोरांनो, हे प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. कोणी कोणाचं नाही, हा अनुभव आहे आणि कोणी कोणासाठी काही करीत नाही. पोरांनो, आज पाया पडतो तुमच्या. दुकान टाकायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, पोलीस मध्ये जायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या लोकांच्या मोबाईल मध्ये कॅमेरे, आपल्या पेनामध्ये कॅमेरे. उद्या जर तुम्ही या दंगलीत कुठं टपरी जवळ जरी दिसले, तुमचा यशस्वी कार्यक्रम होऊ शकतो. 10 वर्ष आज जायचंय, 10 वर्ष ते जायचं म्हणून द्या, पण नोकरीचं काय. उद्या जर तुम्ही BSc झाले, तुम्हाला कृषीचं दुकान टाकायचं आहे, उद्या तुम्ही तब्येत कमावली, पोलीस मध्ये जायचंय, उद्या तुमचं नशीब चांगलंय, कंपनीत जायचंय, टाकल्याशिवाय आता जाता येत. तुम्ही हाताने झटके करायला मारा. आणि पाया पडून का सांगतो माहिती का, शेतीवर संसार होऊ शकत नाही. मुलींचे लग्न, मुलांच्या शाळा, एक तर घरातला एक माणूस तरी नोकरीला पाहिजे, नाहीतरी शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. हा, कारिगारी का कुलपी का, पण नुसत्या शेतीवर आता लग्न शाळा होणार नाही. हो, बहिणीच्या पोराला एवढे पैसे लागते शाळेला. चांगल्या दर्जेदार शाळेत घातलं तर ₹1,00,000 लागतात. काही झालं तर शेतकऱ्याचं ₹1,00,000 उत्पन्न नाही. तुम्ही येडे होऊ नका. मी स्वतः शेतकरी चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. लोक आता ही चित्र झाली, कीर्तनाला जरी बसलेला तरी खालून मोबाईल ठेवतील, वरून मोबाईल ठेवतील, मोबाईल मध्ये कीर्तन घेऊन जातील, लगेच क्लिप टाकील. इंदुरीकरांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या, त्याचा गेमच. त्याला खरं बोलून द्यायचं. मारले रे लोक, मारले महाराज. MSc PhD लोक 6,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक येत. इतका वापर झालाय पोरांचा. आणि बोलायचं कोणी, जो बोलत त्याचा कार्यक्रम झाला. भाऊ, तुम्ही शेतकरी अजून एक वाक्य सांगतो, लग्नाचे खर्च साधे करा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे.
9:30ला हळद, 11:30 साखरपुडा, 11ला लग्न. लोक मोकळे. आणि लग्नाला गचमान आणायचं नाही कधी. 200 ते 250 लोक असतात लग्नाला. कोणता माणूस तुमच्या आशीर्वादाच्या लायकीचा आहे लग्नाला बोलवलं? तुम्ही मूर्खासारखे गायले ना, सहकुटुंब सहपरिवारी उपस्थित राहून वधूवरांना मनी एक आसमान आणले पिकअप मध्ये भरून ये. त्याचीच मुलगी पळून गेली, त्याला सापडे ना, तो आपल्या मुलीला काय आशीर्वाद देतो? महाराज, देव संत सोडून कोणी आशीर्वाद देऊ शकत नाही. आणि आई बाबाचा आशीर्वाद असला बाकीच्या आशीर्वादाची काय करतो? आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी बसून आईला सुंदर साडी घाला, बापाला कपडे घाला, खुर्चीवर बसून ठेवायला लागणार, तोच आशीर्वाद. अरे नातीच्या लग्नात असं द्या मनापासून. आणि कोणी येऊ म्हातारी माणसं तुम्ही लग्नात खुर्चीवर बसून का कोणी येऊ राम राम किती नंबर आहे आज लग्नाचा आशीर्वाद हे याने देऊन करायचं नाही. हा राम जेवताना का साधी जेवतात का? जेवण म्हणजे उठताना बद्दल तुटली. कशाला काही घालायचं त्या लग्नात, कुठूनही काही नवीन आणायचं, मेहंदी नवीन, पत्रिका कशा. हे जर तुम्ही केलं तर हीच खरी पाटील परिवाराला श्रद्धांजली. एका प्रेमानं भजन करा.